नमस्कार, मी श्रीकांत जोशी. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विभागीय आयुक्त श्री सुनीलजी केंद्रेकर यांनी जी सूचना केली, प्रत्येक गरजू शेतकऱ्याला पेरणीपूर्वी 10,000 रुपये रोख रक्कम एकरी देण्यात यावी, याचं मी स्वागत करतो. आणि इनपुट कॉस्ट पर एकर 10,000, समजा खरीपला 10,000 आणि रबीला 10,000 असं दिलं, आणि त्यांचं जर बी भरणी, खत भरणी किंवा सोंगणी याचे जे खर्च त्यांचे झाले, तर मग हे लोक कष्ट करून काहीतरी करते. आणि त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांना विनंती करतो की त्यांनी या सूचनेचा स्वीकार करावा, लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. आम्ही स्वर्गीय दीनदयाळजी उपाध्यायांचे विचाराचे वारसदार आणि सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात हालाकीची, दारिद्र्याची आणि आर्थिक वाईट परिस्थिती ही जो शेतात काम करतो त्या खऱ्या शेतकऱ्याची आहे. त्यामुळे त्या खऱ्या शेतकऱ्याला पांढरपेशा, पुढारी किंवा इतर जॉब करून शेती करणारे शेतकरी वगळून खऱ्या शेतकऱ्याला ही मदत मिळालीच पाहिजे. वेळप्रसंगी माजी आमदार ह्यांची पेन्शन किंवा पगार सुद्धा थोडे कमी केले तर चालतील. प्रशासकीय खर्च कमी केलाच पाहिजे. बरेच IAS अधिकारी चीफ सेक्रेटरी झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या खुर्च्यावर, पदावर विराजमान होतात. त्यांना मुक्त केलं पाहिजे. तो खर्च तरुण रक्ताला दिला पाहिजे आणि कृषी विभागातील अनाठायी खर्च पूर्ण टाळून खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचलीच पाहिजे. मला वाटतं की निश्चितपणे ह्या महाराष्ट्राचं कॅबिनेट त्याचा विचार करेल आणि लवकरात लवकर निर्णय घेईल. धन्यवाद.